कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या दिवसात तुळशी विवाह करता येतो. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहाची कथा. तुळशी पूर्वजन्मी एक मुलगी होती. तिचे नाव होते वृंदा. ती राक्षसाच्या कुळात जन्मलेली होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. असीम भक्तीने भगवान विष्णूची पूजा करीत असे. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिचे लग्न राक्षस कुळातील एक राजा जालंधर या राक्षसाशी झाले. जालंधरची उत्पत्ती समुद्रातून झाली होती. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झाला आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा समुद्रावर केंद्रित केला. आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं. तोच हा जालंधर. वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री होती. ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत असे. एकदा देव दानव यांच्यात युद्ध झाले. जेव्हा जालंधर युद्ध करायला जाताना त्याला वृंदा म्हणाली, स्वामी, जोपर्यंत तुम्ही युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही परत येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही असे वचन मी तुम्हाला देते. त्यानंतर असुरराज जालंधर युद्धात गेले आणि वृंदा व्रताचा संकल्प सोडून उपासनेला बसली. व्रताच्या परिणामामुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता आला नाही. तिची भक्ती आणि पूजेमुळे तिचा पती जलंधराचा विजय होत गेला. त्याला आपल्या विजयावर त्याला गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या बंदिवासात ठेवले. हे सर्व पाहून सर्व देव श्री विष्णूंकडे गेले. सर्व देव विष्णूच्या शरण गेले आणि जलंधरचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू लागले. मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदाचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाड्यात पोचले. वृंदाने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली. ती ताबडतोब पूजेवरून उठली आणि त्याच्या पायाला स्पर्श केला. तसा वृंदाचा संकल्प भंग झाला. त्यावेळेस जालंधर हा कैलास जिंकण्यासाठी कैलासावर गेला होता. तिथे देवी पार्वतीला व कैलासाला मिळवण्यासाठी त्याने महादेवासोबत युद्ध केले. महादेवांच्या क्रोधापासून तो वाचू शकला नाही. त्यावेळी वृंदा परमेश्वरासोबत म्हणजे श्री विष्णू सोबत पत्नीप्रमाणे वागू लागली होती. त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले. हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधर युद्धात पराभव झाला. महादेवांच्या हातून त्यांच्या त्रिशूलातून जालंधरचे शिरधडा वेगळे झाले. महादेवाच्या हातून जालंधर ठार मारला गेला आणि जालंधरचे कापलेले शिर राजवाड्यात येऊन पडले. जेव्हा वृंदाने पाहिले की माझ्या नवऱ्याचे शिर कापले गेले आहे, तर मग समोर उभे असलेले हे कोण आहे? श्री विष्णू त्यांच्या मूळ रूपात आले परंतु काही बोलू शकले नाहीत. वृंदाचा राग अनावर झाला. वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल. विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळीग्राम दगडात बदलला. विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची माफी मागितली आणि दया याचना केली की ये देवी, भगवान विष्णूंना शापातून मुक्त करा, आमच्यावर दया करा अशी प्रार्थना केली.
वृंदाने सर्व देवांचा मान राखून भगवान विष्णूंना शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला. जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले. भगवान विष्णू वृंदाला म्हणाले, हे वृंदा, तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील. जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल, अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देव उठणी एकादशीचा दिवस तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाहीत. अशी ही तुळस सत्वगुणी, शुद्ध, पाप विनाशक, रोग निवारक गुणामुळे विशेष महत्त्व आहे. जय श्री हरी. कार्तिक 1